श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हबमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 10ची मकर राशी पाहणार आहोत। 2024 हे वर्ष मकर राशीला कसे राहील हे पाहणार आहोत। मकर ही शनीची पृथ्वी तत्वाची चर स्वभावाची वैश्य म्हणजे व्यापारी धर्माची स्त्री रास आहे। मान सन्मान अधिकार नोकरी व्यवसाय कर्म दर्शविणाऱ्या दशमस्थानी ही रास येते। मगर हे मकर राशीचे चिन्ह आहे, त्यामुळे ही मगर पाण्यात संचार करणारी आहे। शनी मंदगती ग्रह तर मकर पृथ्वी तत्व स्थिरता टिकवणारे असल्याने प्रत्येक गोष्टीत स्थैर्य टिकवणे आणि नसेल तर ते प्रयत्नांनी मिळवणे हा गुण मकरेच्या वृत्तीत प्रकर्षाने दिसतो। सिक्युरिटी ही पृथ्वी तत्वाची गरज मकरेत सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येते। व्यवहारी वृत्ती हिशोबीपणा, व्यापारी वृत्ती काटकसरीपणा, काही अंशी कंजूसपणा, पैसा व वस्तूंचा संचय करणारी, त्याचप्रमाणे लोभीपणा आपमतलबीपणा हे गुण मकरेत आढळतात। शनी व पृथ्वी या दोन्हीकडून मकरेत चिकाटी सहनशीलता संयम दीर्घोद्योगीपणा कष्टाळूपणा ध्येय गाठण्यासाठी अपार मेहनत करण्याची तयारी दूरदृष्टी गुण उतरले आहेत। आता आपण पाहू 2024 हे वर्ष मकर राशीला कसे जाणार आहे, काय घेऊन आले आहे हे वर्ष। तर शनीच्या 7.5चा शेवटचा टप्पा असून 2025ला तुमची 7.5 संपणार आहे। आता आपण पाहू सुरुवातीला काय परिस्थिती असेल। दुसऱ्या स्थानात शनी तर तिसऱ्या स्थानात राहू, 9व्या स्थानात केतू तर तृतीय स्थानात बुध शुक्र तर चतुर्थ स्थानात गुरु, 12व्या स्थानात रवी आणि मंगळ अशी एकंदर ग्रहस्थिती राहणार आहे। आता आपण पाहू गुरु काय फळ देईल। तिसऱ्या आणि 12व्या स्थानाचा स्वामी चतुर्थ स्थानात एप्रिलपर्यंत राहील, नंतर तो पंचमात जाईल। चौथ्या स्थानातून गुरु 8, 10 आणि 12व्या स्थानाला पाहत आहे। कामानिमित्त प्रवास किंवा लॉंग टूर्स होऊ शकतात। अननेसेसरी खर्च वाढतील। तब्येतीकडे थोडे लक्ष ठेवा। सुरुवातीच्या काळात तब्येतीविषयी काही तक्रारी उद्भवू शकतात। 10व्या स्थानावर दृष्टी म्हणजे तुमची मॅनेजमेंट स्किल चांगली राहील, एकंदरीत तुमचे काम चांगले राहील। जेव्हा गुरु 5व्या स्थानात जाईल तेव्हा 9व्या 11व्या आणि 1ल्या स्थानाला बघेल, तेव्हा शुभ फळ देईल, तुमच्या भाग्यात वृद्धी करेल। वडिलांच्या तब्येतीत संदर्भात काही टेन्शन असेल तर ते कमी होईल, तुम्ही काही अचीवमेंट कराल। मे 2024 नंतर संपूर्ण वर्ष गुरु तुम्हाला चांगली फळं देणार आहे। आता आपण राहू आणि केतूकडे वळू। तिसऱ्या स्थानात राहू नेहमीच चांगली फळं देतो। तुमचा कॉन्फिडन्स वाढेल। तुमच्या मनात जे मोठे विचार चालू होते पण ते पूर्ण होत नव्हते ते आता पूर्ण होण्यास मदत होईल। तुमचे कामकाज चांगले राहील। एकंदरीत खूप चांगले रिझल्ट्स तुम्हाला इथे राहू देणार आहे। तर केतू तुम्हाला तुमच्या वडिलांच्या तब्येतीची थोडी तक्रार किंवा अस्वस्थता दाखवेल। आता आपण शनीची स्थिती बघूया। शनी तुमच्या दुसऱ्या स्थानातील गोचर तुम्हाला चांगले जाणार आहे। 7.5तील शेवटचा टप्पा तुम्हाला चांगला जाणार आहे। परिवारासाठी पैशासाठी व एकंदरच परिस्थिती चांगली राहील। तुमच्या करिअरमध्ये ग्रोथ असेल। आता आपण तुम्हाला काय उपासना करायची आहे ते पाहू। अपंग व्यक्तींना अथवा गरजूंना गरिबांना काही वस्तू दान करा। रोज हनुमान चालीसा बीज मंत्र करा, शुक्राचा बीज मंत्र करा, सूर्याला पाणी घाला, काळे उडीद किंवा उडदाची डाळ गरिबांना दान करा, उडदाचे वडे गरिबांना दान करा। कारण आता तुमचा 7.5चा शेवटचा टप्पा राहिलेला आहे। या काळात तुम्ही जास्तीत जास्त दानधर्म करा, म्हणजे हा टप्पा तुम्हाला चांगल्या पद्धतीने जाण्यास मदत होईल। धन्यवाद। असंच आपलं चॅनल फॉलो करत राहा। पुढची रास आपण उद्या घेऊन येऊ, कुंभ रास।